डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकच्या समोर या. इथे कोळी राजा म्हणून एक इलेक्ट्रिक दुकान आहे, त्याच्या समोरच आपलं ते रामजी वाचनालय आहे. हा हा खाली खाली नाही का ते गांधी पुतळा वगैरे नाही का, तुम्ही सरळ खाली उतरतो सूर्याच्या काढला. पण इकडे रविवार या दिवशी आम्ही वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला. भीमज्योती महिला मंडळांनी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय संघर्षित दादा हे आपले आसनंतर विनंती करते. त्यानंतर रजनी काकू गजबे आपले आसनस्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रम घेण्याचा उद्देश की मुलं आणि मुली आणि ह्या समाजातले लोक कसे एकत्र येईल आणि हा जो वधूवर मेळावा आम्ही यासाठी आयोजन केलेला आहे. तर आपण आता पुढे स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करू. तर आजच्या कार्यक्रमाचे लाभलेले अध्यक्ष अजय संघर्षितदादा यांचे स्वागत वंदारी आई करतील अशी त्यांना विनंती करते. त्यानंतर संध्या पेशावाय काकू यांचं स्वागत लकोटे आई करतील अशी मी त्यांना विनंती करते. आमचे महिला मंडळाचे सर्वजण तुमचं स्वागत करते. कुटुंबाचं जे दिसते चेहरे आहे जास्त काही नाही, टेन्शन नको घेऊ. तर सगळ्यांचं स्वागत आमच्या महिला मंडळाने आपल्या सरांचं स्वागत केलं. तर आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर हा आजचा कार्यक्रम कशासाठी राबवण्यात आलेला आहे, तर याचं मनोबल त्याची इच्छा रजनीचा हे आपल्याला रोज शब्दाचं आपण इथे आल्याबद्दल सर्वांचे
आम्ही भीमज्योती उद्धव विहारातर्फे आभार मानतो. आता हा परिचय मेळावा आहे ते माहितीच आहे. तर मला असं वाटते भाषणात वेळ घालवण्यापेक्षा मुलं मुलींनी येऊन इथे आपला परिचय कसा द्यायचा, नाव, कुठे राहतो, काय एज्युकेशन आहे, अशाच पद्धतीने परिचय मिळतात. 2024ला न्यू भीमज्योती बुद्ध विहारामध्ये आनंदाची बाब आहे की पहिल्यांदाच आम्ही नवीन परिचित वधू वैर मेळाव्याचा आज कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आणि त्या नियोजनामार्फत जेही नवीन वधूवर परिचय इथे जमलेले आहे फार उत्सुकतेने त्यांनी इथे येऊन आपला परिचय द्यावा आणि आपलं पुढचं भविष्य ठरवावं. त्या इथे आल्याबद्दल मी त्या सर्वांचं आणि इथे उपस्थित माझे उपासक आणि उपासिका यांचं शब्द सुमनाने स्वागत करते. जय भीम, नमो बुद्धाय. ज्या सम्राटाने बौद्ध धर्म पसरविला ते देवनागरी सम्राट अशोक. महामौद्गल्यांत सारीपुत्र वदंत नागार्जुन जीवक उर्गेन संरक्षित वदंत आनंद कौशल्य माता रमाई, माता जिजाई, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व माझ्या महान प्रेरणांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. माझ्या धर्मबंधू आणि भगिनींनो, माझ्या आया बहिणींनो, मी प्रथमतः माझा परिचय तुम्हाला देऊ इच्छितो. माझं नाव अजय जगन्नाथ संरक्षित आहे. मी भीमज्योती बुद्धविहाराचा अध्यक्ष आहे आणि उपपोषक अधिकारी कारंजा तालुक्यात येथे मी कार्यरत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे एकच होता की आम्ही भाषणामधून आणि आमचा बोलून मैत्री करा असं आम्ही बोलत असतो. तर आमच्यामध्ये मैत्री भावना ही वाढावी या उद्देशाने हा वधूवर परिचय मेळावा आपण आयोजन केला आहे. आपण इतर समाजामध्ये बघत असता की मोठ्या मोठ्या प्रमाणावरती एकोप्याने ते आपल्या समाज बांधवांचं, बंधू भगिनींचं परिचय मेळावा आयोजित करतात. मग आपण का नाही करावा आणि कुठलेही चांगलं काम करायला आपण गेलं तर आपले समाज बांधव आपल्याला सहकार्य केल्याशिवाय राहत नाही. शॉर्ट नोटीसवर व्हॉट्सअपवर स्प्रेड करून आपण एवढे लोक आला त्याबद्दल मी तुमचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. जी वरिष्ठ मंडळी आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता की दादा आपल्या इकडचा बायोडाटा आम्हाला आवडला आहे, आम्ही तुमच्या घरी येऊ शकतो का. त्यांना वाटेल ठीक आहे, मग तुम्ही फोनवर संपर्क साधू शकता. ठीक आहे. आणि आता इथे यानंतर कसं मग बायोडाटा माझ्याकडे राहील, मी एक व्हॉट्सअप ग्रुप रेडी करेल. माझ्याकडे समजा चांगल्या मुलीचा प्रस्ताव आला किंवा मुलाचा आला तर मी संबंधिताशी संपर्क साधेल की दादा हा माझ्याकडे बायोडाटा आला आहे, आपण यांच्याशी संपर्क साधा. आमची भूमिका फक्त कोऑर्डिनेटरची भूमिका आहे. इथे कुठलाच पैसा अर्जन करण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त मला माझे समाज बांधव माझ्या जोडायचे आहे. आम्ही वेगवेगळ्या एरियातून आलेलो आहोत, पण आम्हालाच माहिती नाही आमच्या आजूबाजूला चांगलंच स्थळ असते. हाय का बाई पोरगी, हाय का पोरगा, हाय का बाई लग्नाला आली, हाय का, आपण असं बोलतच राहतो. इथे काय डायरेक्ट इंट्रोडक्शन आणि कोणी काही घाबरायचं नाही. बरोबर आहे. बिना आपले भाऊ नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण आपल्या लोकांमध्येच आपला परिचय देत आहोत. बरोबर आहे. तर बाबासाहेब बोलले होते सांगण्याचा की प्रत्येक बौद्धाने दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. तर मी पण घरी बसून राहत होतो, संडेचा मजा घेत होतो, परंतु एकदम माझ्या मनात एक श्रद्धा निर्माण झाली की बाबा रे तू माईक
पकडून लोकांमध्ये बोलत नसतो, प्रत्येक बौद्धांनी विहारात जावं, तू कधी असशील. तर मी गेल्या 1 वर्षापासून दर